नमस्कार मित्रांनो, प्रथमेश रिस्की चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भारतात सर्वप्रथम कोणतीही पाणी बॉटल विकली गेली आणि कोणी विकली? जर तुम्हाला हे माहित नसेल तर चला आपण थोडक्यात जाणून घेऊया. भारतात कुठल्याही दुकानावर किंवा हॉटेलमध्ये जर तुम्ही गेले आणि सांगितलं बॉटल बंद पाणी आहे का, तर तुम्हाला कोणीही नाही सांगेल. आणि जर तुम्ही विचारलं बिसलरी आहे का, तर लगेच हो सांगतील. तर आपण लगेच म्हणतो एक बिसलरी दे. तर मित्रांनो, आज आपण अशाच काहीतरी एका सुरुवातीपासून तर आतापर्यंतच्या प्रवासाची बिसलरीची संपूर्ण माहिती आणि तिची फायनान्शियल पोझिशन थोडक्यात जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा. रमेश चव्हाण यांनी बिसलरी हा ब्रँड विकत घेऊन 1969 साली भारतात या ब्रँडची सुरुवात केली आणि त्या काळाचे लोक म्हणायचे की पाणी कोण विकत घेणार. पण रमेश चव्हाण यांनी फ्युचरचा विचार करून, म्हणजेच लोक हायजीन होतील, ट्रॅव्हल करतील, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतील आणि जेवण करताना पाणी सुद्धा लागेल, हा विचार करून रमेश चव्हाण यांनी 1969 साली या ब्रँडची सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाणी कोण विकत घेणार आणि पाणी कसे विकले जाईल. तर बिसलरी या ब्रँडने सुरुवातीला आपल्या जवळील हॉटेल, रेल्वे स्टेशन यावर माल विकला. त्याचप्रमाणे हळूहळू एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, मोठमोठे हॉटेल, 5 स्टार हॉटेल यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी आपला माल विकायला सुरुवात केली. आणि आज आपण बघतो की आपल्याला संपूर्ण सर्व जागेवर, म्हणजे आपण जिथं जातो तिथं बिसलरी सांगितलं म्हणजे पाण्याची बॉटल आपल्याला हातात मिळते. मित्रांनो, जो जुन्या लोकांनी विचार केला होता की पाणी कोण विकत घेणार, तर जुन्या लोकांचा विचार हा खोटा ठरला आणि बिसलरीने हे सिद्ध करून दाखवले की येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा अजून जोरात, म्हणजे अजून ग्रोथ करून पाणीचा सप्लाय केला जाईल आणि डिमांड अजून वाढत चालेल. बिसलेरी आता फक्त पाणी बॉटल विकत नाही, तर एनर्जी ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स असे वेगवेगळे प्रोडक्ट विकते आणि हे विकून सर्व 2000 कोटींचा टर्नओव्हर दरवर्षी करते आणि त्याचबरोबर प्रॉफिट सुद्धा असा मोठा कमवते. हो, या कंपनीच्या बरोबरी करणारे अनेक कंपन्या आहेत, जसे ॲक्वाफिना, कॅनली. या कंपन्या सुद्धा भारतात मोठा टर्नओव्हर करतात, पण बिसलरी बरोबर नाही. कारण बिसलरी हा एक जुना ब्रँड बनला आहे आणि प्रत्येक माणसाच्या लोकप्रिय बिसलरी नाव झालं आहे. त्यामुळे या बिसलरीचा सर्वात मोठा टर्नओव्हर असतो आणि लोकांचा भरोसाही बिसलरीवर आहे. कारण बिसलरी हे पाणी बॉटल नाही, तर एक लोकांचं लोकप्रिय नाव झालं आहे. बिसलरी हे नाव लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे बिसलरीने क्वालिटी मेंटेन ठेवली आणि ब्रँड मजबूत केला की या ब्रँडची कॉपी कोणी करू नये. पण तरीही काही लोकांनी ब्रँडची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. बिसलरीचे बिसलेरी असे वेगवेगळे नाव ठेवण्यात आले. तरीही बिसलरीने एकच ध्येय ठेवून एकच काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते काम पूर्ण सक्सेस करून दाखवलं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे.